म्हशी म्हैस कुठं आहे मग? म्हैस घरी नुसती रेडी आणली काय? कधी आला बाजारात? आत्ता सकाळी आला. जस्ट आलाय. किती किंमत सांगताय? किंमत 10,000 सांग. हाल्या दावला होता डॉक्टरने इंजेक्शन. हाल्या पंढरपुरी हाल्या म्हैस गावरान आहे पंढरपुरी साधी जात साधी गावरान आहे गावरान रेडी म्हणजे पंढरपुरी हाल्या दावला तिला. बरं किती किंमत होईल द्यायची? किंमत फायनल 8,000 दे. 8,000 द्यायची. अगदी योग्य शेतकरी असल्यामुळे किंमत द्यायची सांगितली मालकाने. 8,000 आलं तर रेडी देऊन टाकाय. त्यात काही शिपाशी कमी होतील अजून त्यात बी कमी होतील मित्रांनो. दोन दात आहे चालू आहे ब्रिडिंगला चालू आहे. चालू आहे. हा काय किंमत सांगता येईल? त्याची काय 70,000 रुपये सांग. 70,000 जरा खराब आहे भाई. हाय पण चांगला आहे मापालाही चांगला आहे. बर मापाला चांगला आहे. काय होईल द्यायची किंमत? मारताय काय का? कमी जास्त होईल की व्यवहारात? कमी जास्त होईल. किती बरं सुट? काय मागते 55 57 58 ला मागते. ए दादा फायनल किती पर्यंत सुटत? काय कमी जास्त करूया. पंढरपुरीच आहे काही. हा पंढरपूर. बर कसा ओळखायचा पंढरपुरी? काय शेंगावरून त्या शरीरावरून. बर नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आलोय सांगोल्याच्या म्हैस बाजारामध्ये. शेतकरी मित्रांनो संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट घेऊन आपण बाजारातील पंढरपुरी म्हशी असतील, दुगल म्हशी असतील, मोरा म्हशी अशा संपूर्ण म्हशींची माहिती घेणार आहे. शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला म्हणजे आम्हाला समजून जाईल की आपण त्या ठिकाणी कमेंट करत चला आणि कुठून आपला व्हिडिओ कुठून पाहताय ते देखील कमेंट करा म्हणजे आम्हाला समजून जाईल की व्हिडिओ कुठपर्यंत जाऊन पोहोचतायत. बाजारातील मित्रांनो म्हशी घेत असताना एक महत्त्वपूर्ण सूचना आहे. म्हशी घेत असताना तिचं वेत दात हे सगळं तपासून घ्या जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही. बाजारातील व्यापाऱ्याकडून किंवा शेतकऱ्याकडून म्हशी खरेदी करत असताना बोलताना म्हशी घ्यायला गडबड करू नका. गडबड केली का 100% फसते. बाजार हा कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी असतो. तालुका सांगोला जिल्हा सोलापूर. जास्तीत वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करणार आहे. व्हिडिओमध्ये विशेष आपण आज रेडी मोरा मशीन पंढरपूरची दुगल अशा चांगल्या क्वालिटीच्या शेतकऱ्याजवळच्या म्हशी 40,000पासून 2 लाखापर्यंत म्हशी कव्हर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अर्धवट व्हिडिओ बघून कमेंट केली मलाही काय सुधारत नाही नेमकं काय उत्तर काय कमेंट करा. पुन्हा जर म्हशी विकायच्या असतील तर 91 30 81 48 22 या नंबरवरती व्हॉट्सअपला डायरेक्ट तुम्ही म्हशीचा व्हिडिओ करून पाठवा. डायरेक्ट शेतकरी टू शेतकरी आपण म्हशी विकायचं काम करू. काय होतंय खात्रीशीर असेल तरच व्हिडिओ टाका. कारण कसं होतंय बाजारात आलं तर दुधाची कोणा झालं तर वेताची जरा अडचणी असते त्या सडाची भांड्याची अडचण असते. त्यामुळं खात्रीशीर असेल तरच व्हिडिओ द्या जेणेकरून पुढला शेतकरी फसला नाही पाहिजे. आणि आपण आता जास्तीचा वेळ न व्हिडिओला सुरुवात करू. तर मित्रांनो बघू शकता बाजार कशा पद्धतीनं भरलेला आहे. तर आपण ग्राउंड रिपोर्ट चालू करूया. तर मित्रांनो बघू शकता ही म्हैस. तर काय सांगताय किंमत? 1,30,000. कुठलं ब्रीड येते भैया? जाफरमध्ये येते काय? वेत किती आहे म्हशीचं? दाताला संपली असं. किती दूध दिले गेले आताला? काय 14 लिटर देणार आहे एवढं दूध? लेस गॅरंटी देणार. तर ठेप्याला वगैरे बघू शकताय म्हैस कशी आहे. सराला परंब्याला कशी आहे बघा म्हैस. अगदी कातनीला मऊ आहे आणि 1,30,000 किंमत सांगले मालकाने. कितीपर्यंत सुटेल मालक? काय 21 पर्यंत देऊ लाख काय आतनं काय होईल नाही. बर खात्रीची म्हैस आहे काय? बरं खात्रीशीर मिळेल असं यांचं म्हणणं आहे. झालेली म्हैस तरी 5 येतं झाली असतील भया नक्की. तुमच्या घरचे काय व्यापारी नाही तुम्ही शेतकरी? चौथ्या येता आहे तरी भयानं खरं सांगितलेलं आहे. आणि लाखभर रुपये आलं तर द्याचाल. लाख काय वरनं काय शेंडी लागली तर देतेल. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या साहेब. 9975 14 99 27. 14 99 27. ठीक आहे धन्यवाद साहेब. तर शेतकरी मित्रांनो कोणाला सांगोला बाजारात यायचं झालं तर कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी बाजार भरतो. बाजार बघू शकताय. तर जाऊ लावा हां बघू शकताय. 2 टायमाची बरं का? होय. मालक केवढ्याला दिले? हो केवढ्याला दिले? ते 55 दिले. 55 दिली. खाली काय रेडे खाली. आणि दुधाची किती बोली दिली काय मालकाने? दुधाची ते 5 लिटर दूध आहे 2 टायमाचं. पण ह्यांना दीड बोली दिली. 3 लिटर दूध आहे 2 टायमाचं. 2 टायमाला 3 लिटर. आणि आता काय गाभं नाही का परत? लावलेले पण काय खरं धरायचं नाही. काय खरं धरायचं नाही. 1.5 लिटर ते काय बघू नको तू. देणार आहे. नवीन आहे. अरे तू नवीन आहे का? मी नवीन आहे.
दाताला कसे आहे? ना ना ओ ना इकडे या. द्या की खर्च आहे सकाळ सकाळ एक तर काय नाही आता लेडकू बिडकू घेऊन तर काढू दे काय तर हा येड्यावनी द्या धर द्या 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 आता. द्या 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 2-3 मसरी हाय ते मला माहित आहे की शाल नाही अजून देतो नका फोन पेवर मारू द्या हा फोन पे मारा मित्रांनो बघू शकता ती अटकावून जात चला नाही नाही जात नाही कुठे गेली ती गॅंग हो माने साहेब केवढ्याला दिली नेमकी हो 55,000 दिली हो नक्की का नक्की नक्की हो साहेब केवढ्याला घेतले 55 ला नक्की कशाला घेतले व्यापारला व्यापारला. व्यापारला जायला पुढे चांगली कुठल्या बाजारला 2000 राहतेल काय कुठल्या बाजारला नेताय तिथं सांगोलाच तिथंच देणार आहे आता 56 आले तर देणार आहे देणार की 1000-2000 राहू द्या लगेच देणार आणि हे रेडीच आहेत हा हे रेडी 56,000 माहिती. तुमचा नंबर द्या साहेब जरा 97-66-56-80-21 97 66 56 21 80 हो आपलं आपलं 80 21 ठीक आहे. तर मित्रांनो बघू शकता ते तुमच्याकडलीच आहे हा हे आमचेच आहे बोरी म्हैस बोरी खाली म्हैस. काय खाली रेडी आहे रेडी किती किती महिन्याची आहे काय काय लावलेले बघा एक महिना 1.5 महिने पडलेले आहे आणि किती दूध आहे आता दूध 2 टायमाला 5 लिटर दूध आहे केवढ्याला देत चालेल ही 70 सांगतोय हिच्या मापात होईल का हा हिच्या मापात तिच्या मापात नाही जास्त राहत जरा वरनं हा जास्त 5 न वरनं ना जादा आहे ज्यादा आहे का हा. बर तर बघू शकता मित्रांनो कुणाला जर अशा हो. म्हशी घ्यायच्या असल्या तिथं आपण- हो माने साहेब नंबर द्या तुमचा 97 30 हा, अजून एकदा 30 हा. 24 46 97 30 30 24 46 हा, हे- राम 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 या कुठं आहे गाडीगर नाही का आज? गाडीगर नाही बघा निवांत आहे आज का हो काय नाही बस का संपला सीझन आता बस की सीझन कसा संपते उन्हाळा चालू जाईल उन्हाळा नाही चालत वातावरण बिघडले जरा कसं काय नाही संपला आता सीझन झाला आता वातावरण बिघडले मी कळलं नाही का नाही, पाऊस आला? वातावरण आबळ राहिले तर वातावरण संपलं सीझन संपला आता आता काय टायमिंग संपला धांद्याचा टायमिंग संपला आता बघा काय मग आता नाही काय करता तुम्ही आता हे आहे आपलं चॅनल इकडे तिकडे व्हिडिओ काढून राहायचं मजा करत राहायचं बरं बरं कुठं घ्यायचं बाई कुठं दादा कोण काय व्हिडिओ काय काढत कुठं आले गवताला आलं जळणाला आलं फिरायला म्हणायचं तेवढं झालं चान्स तेवढं आपलं टाइमपास बरं करायचा. आता मला अजून एक सांगा की तुम्ही काय म्हणला इतर वेळेस व्हिडिओ काढताय तुम्ही होय. ह्यातनं तुमचं आता म्हणजे पोट पाण्यात खर्च चालते काय पोट पाण्याचं काय आता पोरं काय मला जाते ते बर पोरं इकडे तिकडे महिना 25,000 पगार येतो पोरांचा बर वडील आहे तिकडे आई वडील बघते तिकडे तिकडे काय आई राहिले तुम्हाला खर्चायचं आवडत आहे म्हणा या आवडत धंदे आवडत आम्हाला पुन्हा इकडे जाहिरातीला ह्याला त्याला जातो बर 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 तेरा बिराची करायला कोणतरी ते 4 रुपये आपला 1000-2000 इकडे तिकडे घ्यायचं मजा करायचं टाइमपास करायचं इकडे कॉमेडी केली का लगेच बोलले नामदेव गाडगे या आमच्या दुकानात हाती काय तुमच्या पेजचं नाव सांगा एकदा अहो पेच माहिती आहे की नामदेव गाडगेवाला म्हणलं संपला युट्यूबला फेसबुकला इंस्टाग्रामला सगळीकडे नामदेव गाडगेवाला म्हणलं का संपला बर बर ठीक आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर एकदा सांगा 9158 हा 67 हा. 6405 हा माझी माहिती आहे का फॉलोअर्स किती आहे ते हा 53,000 फॉलोअर्स आहे इंस्टाग्रामला चांगला आहे चांगला आहे. ओके धन्यवाद दादा जय बाळू मामा जय बाळ राम राम सर गाव कुठला आहे रेडी कशात मोडती गवळावरमध्ये पंढरपुरी रेडी आणि काय किंमत सांगता येईल 25,000 कितीपर्यंत मागते ती काय 18पर्यंत 18ला मागली आणि किती आलं तर द्यायचं 20 आलं तर द्यायचं मित्रांनो बघू शकता रेडी कशी आहे अगदी चांगली रेडी पंढरपुरी रेडी असं मालकाचं मला शेतकरी व्यापार आहे शेतकऱ्याजवळची रेडी आहे तर केवढ्याला देते ते आपण ह्याची माहिती घेऊ बरं रेडी बघून घ्या हिला गाप कधी जाणार आहे काय 3 महिने लागतील 3 महिने लागलं गाप झालं 3 महिने 3 नाही जास्त लागलो मोबाईल नंबर सांगा साहेब 98-22-015 98 22 015 704 704 ठीक आहे आणि फायनल किंमत किती सुटतं 20,000 आलं 18 पर्यंत होईल नाही बरं ठीक आहे देते ते 18 पर्यंत मित्रांनो तुमचे रेडी गवळावर आहे पंढरपूर रेडा धावला होता इंजेक्शन भरवलं होतं रेडा जावला म्हशीला रेडा जावला कसला धावला होता गवळावर माझा बरं किती किंमत सांगताय भाई हो हा किंमत किती सांगताय किंमत 27,000 27 दे घ्यायचं काय कमी जास्त होईल कान कातरलेली चांगली रेडी आहे गवळावर मधली मित्रांनो कोणाला जर पाहिजे असेल तर भैयाचा नंबरही देणार आहे रेडी मात्र दिखणे दिसायला आणि काय होईल द्यायची तरी कमी जास्त 20,000 वर मध्ये 18-19ला मिळायचं नाही बरं मागली द्या का रेड्या जरा रेड्या बघून धरायचं हा रेड्या बघून धरायचं बरं कॉन्टॅक्ट नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा 79-72 हां 28-46-63 ठीक आहे धन्यवाद साहेब किती आणली त्या रेड्या एकच एकच ही कोणा येते तुमचे द्या भैया किती किती महिने येते व वर्ष वर्ष येते कुठल्या ब्रेड मध्ये येते त्या काय दुगल मध्ये एक पंढरपूर एक पंढरपुरी आहे ही दुगल आहे आणि ही हे साधे लय खराब आहे रेडिओ व्यापार आहे भैया तुमचा हो केवढ्याला कसे देणार रेड्या जर आता 2 घ्यायच्या म्हणलं एखाद्या शेतकऱ्याला तर केवढ्याला देणार हे 25 म्हणलं आणि दोन्ही मिळून कितीला मिळतील 35ला मिळतील या दोन्ही देत नाही बरं बाजार कसा आहे आजचा घेण्यासाठी चांगला आहे विकणाऱ्यासाठी
काय 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 म्हणतो मग व्यापार आहे म्हणजे माहीत पाहिजे असं कसं भैया काय आता इथं समजी हे जायचं कुठल्या गावचं आहे मसवड हा मसवड पहिल्यांदा आलाय बाजारात नाही सारखं इथं येतोय बरं काय केवढ्याला द्या सांग किमती आता मी ह्यातच आहे रोज तुम्हाला काय येतं मला नाही चॅनल आहे आपला योग्य किंमत मी शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे एवढ्या किमती सांगल्या बाजारला येतील आहे शेतकरी तुमचाच तोटा आहे की तरी द्यायच्या आसपास 1000-2000 ठेवून सांग शेवट 20-20ला द्यायची बघा 20-20 ला दे 20 आणि ही 15 आणि ही बार काय ती 12-11-12 पर्यंत होऊन जाईल चालते ठीक आहे भैया धन्यवाद तुझा कॉन्टॅक्ट नंबर सांग 84 हा. 21 11 0503 ठीक आहे धन्यवाद दादा तर दादाने अगदी चांगली योग्य मापात किमती सांगितली आणि रेड्या जरा खराब आहे त्या दुगल आहे पंढरपुरी आहे आणि ही गावरान आहे तर तुमची आहे सर रेडी किती महिने येऊ 4 महिने जास्त वाटते राव शेंगावर असं 4-5 महिने नक्की तुमच्या घरचे का व्यापारात आणलेले घरच्या म्हशीचे म्हैस कुठं आहे मग नुसती रेडी आणली काय कधी आला बाजारात आत्ता सकाळी आलो जस्ट आलाय किती किंमत सांगताय किंमत 10,000 सांग हाल्या धावला होता डॉक्टर इंजेक्शन हाल्या पंढरपुरी हाल्या म्हैस गावरान आहे पंढरपुरी साधी गावरान आहे गावरान रेडी म्हणजे पंढरपुरी हाल्या धावला तिला बरं किती किंमत होईल द्यायची किंमत फायनल 8,000 दे 8,000 द्यायची अगदी योग्य शेतकरी असल्यामुळे किंमत द्यायची सांगितली मालकाने 8,000 आलं तर रेडी देऊन टाकाय त्यात काही शिपाशी कमी होतील अजून त्यात बी कमी होतील मित्रांनो शेतकरी असंच असते द्यायच्या किमती सांगून विकून पाठदिशी मोकळं होत असते रेडी मात्र दिखणे दिसायला काळी कुळकुळीत कुठेही पांढरा टिक्काना 4 केस पांढरे हे तिथं बाकी सगळीकडं चांगली रेडी 7,500-8,000 आसपास आलं तर भैया ही रेडी देणार आहे मोबाईल नंबर द्या साहेब तुमचा 9359 ठीक आहे तर भैयानं कॉन्टॅक्ट नंबरही दिलेला आहे आणि कोणाला पाहिजे असेल तर रेडी कॉन्टॅक्टवर सुद्धा घेऊ शकताय सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी आपण ग्राउंड रिपोर्ट घेऊन बाजार कव्हर करतोय आज रेड्या बऱ्या प्रमाणात आले त्या तर कुणाला रेड्या घ्यायच्या असतील तर बाजारात येऊ शकता आपण रेडे आले असतील तर रेड्यांची देखील माहिती घेणार आहे तर मित्रांनो कसं असतंय कुठलाही व्यवहार कुठलीही जनावर खरेदी करत असताना फसू नका कसं असतंय पैशाचं सोंग करता येत नाही एखादी गोष्ट एकदा घडली परत काय बोलून आणि हे करून उपयोग नाही बाजारात तर हलू सुद्धा देत नाही एकदा व्यवहार झाल्यावर व्यापारी असतात भरपूर मोठ्या प्रमाणात त्यामुळे शेतकऱ्यांनी जरा सावधगिरीनं व्यवहार करा बाजारात आलं कास मोठी दिसली म्हैस दिखणी दिसली म्हणून घेऊ नका शिरा तपासा दुधाच्या संपूर्ण माहिती घ्या म्हशीबद्दल 4-8 दिवस फिरा सगळीकडनं माहिती घ्या मग म्हैस खरेदी करा जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही एवढं तळमळीने सांगतो शेवटी व्हिडिओ शेवटपर्यंत बैठला असेल तर शेवटपर्यंत बैठला कमेंट करा आपण रेड्यांच्या बाजारात चालू आहे रेडा आला असेल तर रेडा दाखवूया तोपर्यंत थांबू शेतकरी मित्रांनो बघू शकताय बाजार कसा भरलाय आपण आता म्हशी दाखवूया रेड काय आलेलं नाही तर तुमचे आहे म्हैस माल तिथे पंढरपूर आहे दादा हा पंढरपूर आहे गाव कुठलं आहे भाया तुमचं सोलापूर ना आलाय हा किती दिवस बाकी आहेत म्हशीला म्हशीला 8 दिवस टायमिंग आहे अजून दाताला कशी आहे व्याताला कशी आहे दाताला 400 जुळले असेल भैया म्हशीकडे बघून म्हैस 400 कशी असली नाही मी बघितली नाही मग असं का खोटं सांगताय बाजारात बरं असू द्या वेत किती आहे म्हशीचं येत ही पोटातलं तिसरं आहे मग म्हैस दुसऱ्या हाताला जुळती बऱ्यापैकी म्हशीच्या जाती बरं का पण तिसऱ्या हाताला तर काहीच राहत नाही दूध किती दिले गेल्या हाताला गेला इथला हिने 12 लिटर दिले खरं सांगताय ना दुधा बोलीत राहणार आहे दुधाच्या बोलीत राहणार फक्त 12 लिटर बरं खायला चांगली आहे म्हैस हा ठीक आहे खाण्यावरनं कळते बरं हा काय किती किंमत सांगताय दादा तिची किंमत सांगायला लागली 1.25 लाख द्यायच केवढ्याला ती असं हळूच काढताय तेवढी तोंडात चालली हळूच काढा तर ओके तर 1.25 लाख मालकाने किंमत सांगितली म्हैस मात्र दिसायला चांगली आहे पंढरपुरी म्हैस आहे कुणाला घ्यायची असेल तर मालकांचा नंबर देणार आहे 12 लिटर दूध म्हणते 10 लिटर कुठंच गेलं नाही बरोबर आहे 2 लिटर द्या सोडून 10 तर देईल ना तर 10 लिटरच्या बोलीत गाय म्हैस मिळेल कुणाला पाहिजे असेल तर बाहेरचा नंबर देणार आहे कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमचा 72 19 79 22 78 ठीक आहे शेतकरी मित्रांनो कुणाला अशी म्हैस पाहिजे असेल तर संपर्क साधून घेऊ शकताय भैया कसा आहे दाताला रेड कसा आहे दाताला 2 दात आहे चालू आहे ब्रीडिंगला चालू आहे चालू आहे हा काय किंमत सांगता येईल त्याची काय 70,000 रुपये सांग 70,000 जरा खराब आहे भैया हाय पण चांगला आहे मापालाही चांगला आहे बर मापाला चांगला आहे काय होईल त्याची किंमत मारताय काय काय कमी जास्त होईल की व्यवहारात कमी जास्त होईल किती बरे सुट काय मागते 55 57 58 ला मागते ए दादा फायनल कितीपर्यंत सुटत काय कमी जास्त करूया पंढरपुरी आहे काही हा पंढरपूर बरं कसा ओळखायचा पंढरपुरी
काय शेंगावरून त्या शरीरावरून बर चेहरा त्याचा तर बघू शकताय मित्रांनो रेड जरा फिरवा जागेवर थोडं नरम आहे दडाला आणि चांगलं आहे असं भयाचं म्हणणं आहे. तर काय लागले काय त्याला मागे गाडी उतरवताना लागली उतरवताना गॅस काढले काय बरं तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या साहेब. 77 91 55 22 48 ला होईल फायनल नाही होत सर. 50? कमी जास्त मागते जास्त पैशाला मागते 60 ला मागले हा. बरं आणि हिचं काय सांगताय ते 1.5 लाख हां 1.5 लाख रुपये 1.5 लाख रुपये. तर बघू शकता एकदम ही टकरीला वगैरे चालली हा टकरे टकरीला बी चालते काय. तर मोठ्या मापाचं पंढरपुरीचा आहे कसा आहे पंढरपुरी मध्ये बरं पंढरपुरी रेड आहे मित्रांनो बघू शकता झाडाला वगैरे चांगला आहे. 1.5 लाख मालकाने किंमत सांगितलेली आहे. रेड मात्र मोठा आहे. तर काय द्यायची किंमत काय होईल काय कमी जास्त होईल त्यात होईल तरी तर ही पण चालू आहे ना ब्रिडिंगला वापरली याला हा ब्रेडिंग दोन्ही पण काम दोन्ही पण चालते. टकरीला कुठं कुठं नेलतं भाई हो हा टकरीला ते आपण आणलेला आहे दादा असं आहे का व्यापारातला आहे हा व्यापार बरं ठीक आहे. तर कुणाला पाहिजे असेल तर तुमचा विक्री नंबर दिला ना झाली. तुम्ही हा तिकडे काय काय ठीक ते आहे विक्री झालेली केवढ्याला दिली 61,000 रुपयाला दिला म्हणजे रेडरला किमती आहे त्या म्हणा हा. हा बरोबर. तर मित्रांनो आदत आहे रेडरच्या ते किमती आदत आहे का हा आदत मध्ये 61,000 दिलेला आहे. थोडं दळानं खराब आहे आणि गावरा नाही पंढरपुरी नाही नाही पंढरपुरी ओरिजिनल ओरिजिनल मी शिंगावरून ओळखायचं का त्याच्या हा बरं. तर कुणाला रेड पाहिजे असेल तर भाईयांनी नंबर दिलेला आहे संपर्क साधून घेऊ शकताय. तर रेड तुमच्याकडे तेवढे माहिती आहेत हा काय व्यापार आपला रेड रेड्यांचा बाकी कोण नाही काय आहेत की तशी पण काय दिसत नाहीत बाजार गेल्या बाजार नव्हता काय तुम्ही हा हा नव्हता काय रेड असलं तर आणतो आम्ही. अच्छा रेड असतं तर बाजारात येत हा. नाही. किती असते तर साधारणपणे रेड 1-2 असतात कायम ठीक धन्यवाद साहेब. तर अतिशय चांगली माहिती दिली भैयांना. कोणाला रेड घ्यायचं असतील तर संपर्क साधून घेऊ शकता. नंबर दिलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ इथंच थांबूया.